खूपच छान आणि खूपच सुंदर. या जलाशयामध्ये समोरच्या डोंगरांचं प्रतिबिंब पडलेलं आहे. असे ट्रेक करायला आपल्याला नेहमीच हवंसं वाटतं. कितीदाही आपण अशा ठिकाणाहून जर चालत गेलो तरी आपल्याला कंटाळा अजिबात येत नाही. बिलकुल कंटाळवाणे हे ट्रेक नसतात, कारण निसर्ग आपल्यासमोर कुठल्या स्वरूपामध्ये प्रकट होईल हे आपण सांगू शकत नाही. आम्ही जे जंगलातून चालत असताना अचानक हा तलाव समोर आला आहे आणि खरंच नितांत सुंदर असा हा तलाव आहे, जलाशय आहे. तर छान वाटतं. विस्तीर्ण जलाशय पसरलेला आणि सगळ्यात छान बाब म्हणजे डोंगरांचे जे प्रतिबिंब पडलेले असतात ते पाहायला खूप छान वाटतं. शांत आणि रम्य परिसर आहे हा. नमस्कार, मी ललित साठे. आज आम्ही ट्रेकात्रे या संस्थेमार्फत देवकुंड या ट्रेकला सुरुवात केली आहे. अतिशय सुंदर अशा वातावरणात निसर्गरम्यात सकाळ सकाळ ते चालण्याचे जे मॉर्निंग वॉक असतो त्याचा आनंद याच खूप छान प्रकारे आम्हाला घेता येतो आहे. आणि निसर्गाने छान साथ दिली आहे. ट्रेकात्रे टीमनी पण गायडन्स अशा प्रकारे चांगल्या प्रकारे केलं आहे आणि होप पुढे जाऊन पण अशा प्रकारे ट्रेक आमची छान प्रकारे होईल. मित्रांनो, हा रस्ता खूप सुंदर आहे. तुम्ही पाहताय की जंगलातून चालण्याचा आनंदच खरंच वेगळा असतो. दाट झाडी आहे, उंच वाढलेली आहे. सकाळच्या वातावरणात चालण्यास पण एनर्जी आहे खूप. राईट. आपण जेवढं लवकर ट्रेक स्टार्ट करूयात तेवढा बेनिफिट आपल्याला मिळतो. कारण मागाशी तुम्ही पाहिलं की जो तलाव होता, लेक होता, तो अतिशय सुंदर होता. धुकं उतरलेलं आणि त्याच्यात दिसणारं प्रतिबिंब. त्यामुळं सकाळी ज्यावेळेस आपण ट्रेक स्टार्ट करतो त्यावेळेस नक्कीच निसर्गाची खूप विलोभनीय रूपं आपल्याला पाहायला मिळतात. माझं नाव जयेंद्र गोरे. मी या सरांच्या सोबत ट्रेकयात्रेसोबत पर्यटनाला आलेलो आहे आणि अतिशय सुंदर अनुभव आहे. माझं वय वर्ष 64 आहे, परंतु सरांचं मार्गदर्शन अतिशय चांगलं मिळतं आहे आणि अतिशय आनंद होतो आहे. आरोग्याच्या दृष्टीने आणि सर्वच दृष्टीने ट्रेक करणं हे अतिशय फायदेशीर, अतिशय चांगलं, अतिशय आनंद देणारी गोष्ट आहे. सर्वांनी ट्रेक जरूर करावा. विशेष करून माझं तर मत असं आहे, आफ्टर रिटायरमेंट कुटुंबाच्या समस्यामध्ये अडकून न राहता इंडिपेंडंटपणे आपण स्वतंत्रपणे फिरलं पाहिजे, ट्रेक केले पाहिजेत असं मला. अतिशय सुंदर निसर्ग आहे, दाट जंगल आहे, उंच फार प्रचंड मोठे डोंगर आहेत आणि त्यातनं पायवाटेने जावं लागतं आहे आणि हा अतिशय थ्रिलिंग असा अनुभव आहे, अतिशय चांगला अनुभव आहे.
का ते राईट त्यांच्या ग्रुपमध्ये तुमच्या बऱ्याच मी पोस्ट पाहायचो त्यावेळेस, पण नंतर त्या ग्रुपमध्ये मी डिलीट झालो. प्रत्येक ट्रेक करताना आपल्याला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते, ते म्हणजे बरेचसे ट्रेकर्स मंडळी कचरा करतात. हा जो जंगल असतं रूट आहे त्याच्यावरती कचरा सरस टाकला जातो आणि त्यामुळं खूप सुंदर निसर्ग हा इतका डिस्टर्ब होतो. आता आपले हे मित्र आहेत, स्थानिक गाईड आहेत, आणि सकाळपासून ते गार्बेज बॅग घेऊन त्यामध्ये कचऱ्याचं संकलन करत आहे. त्यांना रस्त्यावरती जिथं कुठं पाण्याचे बॉटल्स किंवा काय प्लास्टिक वगैरे दिसेल ते जमा करतात. अतिशय सुंदर कार्य. दादा, किती जमा होतो कचरा? तरी 20-25 पिशव्या होतील. अरे बापरे. म्हणजे पाहू शकता की आपण किती निष्काळजीपणे वागतो या ठिकाणी. विशेष करून जे ट्रेकिंग करणारे ग्रुप्स असतात, ऑर्गॅनायझर असतात, त्यांनी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजेत की आपल्या स्थानिक बांधवांना, मित्रांना किती त्रास होतो या गोष्टींचा. आपण कचरा इकडे तिकडे टाकतो, पण जमा हा यांनी करायचा, ही अतिशय चुकीची बाब आहे. तर नक्कीच आपण दखल घेतली पाहिजे त्या गोष्टींची. प्रत्येक ट्रेकरनं खरं तर एक शपथच घेतली पाहिजेत की जो कचरा आपला आहे तो आपल्याच बॅगमध्ये टाकून आपल्या शहरापर्यंत तुम्ही रिटर्न न्यायला पाहिजेत. हा सुंदर परिसर आहे खूप, आणि अशा पद्धतीनं तो डिस्टर्ब करता पण कामा नये. तर या आपल्या भावांचं, मित्रांचं जे काम आहे खूप स्तुत्य आहे, खूप सुंदर आहे. आपण हातभार नक्कीच्या गोष्टीला लावलाच पाहिजेत. हा देवकुंड ट्रेक करताना हे जाणवले, बऱ्याच ठिकाणी स्वच्छता खूप चांगली असते, परंतु या ठिकाणी रश खूप आहे, खूप गर्दी असते पर्यटकांची. आणि खरे ट्रेकर्स मंडळी आहेत ते अशा पद्धतीने कचरा करत नाहीत, जागरूक असतात. परंतु ज्यांना अजूनही याचं भान नाही आहे की आपण एवढा सुंदर निसर्ग अशा पद्धतीनं खराब करतो आहे, अशी मंडळी मात्र सर्रास कचरा फेकत आहेत. तर अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो, जागे व्हा. नाहीतर एक दिवस असा येईल की हा निसर्गसुद्धा सगळ्या कचऱ्यानं भरून जाईल, आणि मग आपण निसर्गप्रेमी मंडळींनी जायचं कुठं असा प्रश्न निर्माण होईल. समोरच आपल्याला दिसतं अगदी कचऱ्याचा खच पडलेला आहे. प्रचंड प्रमाणामध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि विघटित न होणारा कचरा अशा पद्धतीनं टाकला जातो इथंचता. तर बघा, खूप वाईट पद्धतीनं हा कचरा फेकला जाते. पण तरीही आपले मित्र सगळे स्वच्छता करतात, ही फार मोठी गोष्ट आहे. आज दिल शायराना 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 लगता है. आज दिल शायराना 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 लगता है. उड़ता फिरे दिल उतरना जानना. आज दिल शायराना 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 लगता है. बिगड़ा हुआ दिल संभलना जानना. आज दिल शायराना 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 लगता है. जगह जगह ढूंढे तुझे, तुझको ढूंढे ख्यालों में. जहाँ जहाँ साया तेरा जाए रहना वही. ओ जगह जगह देखे तुझे चाहतों के हवालों में. जहाँ जहाँ पाए तुझे बोले जन्नत यही. आज दिल शायराना शायराना ये आज दिल शायराना 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 लगता है.
शाम 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 को खुद से ज्यादा दिया है तेरे नाम 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 को, नाम 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 को. आतापर्यंतचा ट्रेक आपण बऱ्यापैकी सपाट रस्त्यावरनं चालत आलेलो आहोत. जंगलातून जाणारा रस्ता जरी असेल तरी तो सोपा होता. आता मात्र एक छोटीशी टेकडी आहे. हो, आणि ही टेकडी आपल्याला आता पार करायची आहे. त्यामुळे थोडंसं या पॅचला आपल्याला आपली फिजिकल ताकद वापरावी लागते. घाम काढला पाहिजे नाही तर बायकोला त्यांचे फोटो अपलोड करता येत नाही. राईट. हां, त्याच्यामुळे रिस्की वाटतं ते तिला ठेवून येतं. या ठिकाणच्या जंगलाचं स्ट्रक्चर खूप सुंदर आहे. आता आपण पाहतोय की ज्या वेली वाढलेल्या आहेत त्यासुद्धा खूप जुन्या आहेत आणि खूप वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना या ठिकाणी तयार झाली आहे. पाहताना खूप मस्त आणि खूप वेगळं वाटतं आहे. एक नॅचरल जंगलाचा फील जो म्हणतो आपण, अगदी असा फील आल्याशिवाय राहत नाही. वा, सो व्हेरी ब्युटिफुल फॉरेस्ट. बाकी राहतील आणि फायनली मित्रांनो आपण आता या सुंदर अशा धबधब्याजवळ आलेलो आहोत. देवकुंड धबधबा जो अतिशय नयनरम्य आहे. तुम्ही पाहू शकता प्रचंड गर्दी या ठिकाणी लोटलेली आहे आणि अतिशय सुंदर स्वच्छ असं पाणी. सर्वांमध्ये खूप जल्लोष आहे आणि एन्जॉय करतात सर्व मंडळी.
ना खाली पोहता येतं का? देवकुंड वॉटरफॉल ट्रेकच्या आपल्या या रस्त्यावरती नदी क्रॉस करण्यासाठी एक सुंदरसा पूल बनवलेला आहे आणि हा पूल पूर्णपणे पारंपरिक पद्धतीनं बनवलेला आहे. आपल्याला दिसेल की झाडाच्या फांद्या, बांबू अशा पद्धतीनं हा ब्रिज बनवला आहे, एकदम नॅचरल. याच्यावरून चालताना खूप थ्रिल फील होते. या ब्रिजवरून आपल्याला जायचं असेल तर 10 रुपये एंट्री फी आपल्याला द्यावी लागते. ज्यावेळेस नदीला खूप पाणी असतं, पूर असतो, त्यावेळेस मात्र ब्रिजशिवाय पर्याय नाही, कारण आपण नदी तशी ओलांडू शकत नाही. आता काही जण नदी क्रॉस करतायत इथं पण ॲक्च्युली ब्रिज जर नसता तर मग मात्र खूप अवघड गेलं असतं असं काय. आज दिल शायराना 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 लगता है. आज दिल शायराना